नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण शेवगा पाला शेतीसाठी शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करतो यूट्यूबद्वारे. तर हे आता मी शेवग्याच्या पाला शेतीच्या प्लॉटमध्ये आहे. ही व्हरायटी वलईपट्टी आहे. तर वलईपट्टी बियाणे निवडण्याचं कारण आहे की पानांची साईज मोठी असते, उन्हामध्ये पिवळ्या पडत नाही. त्यामुळं पाला शेती करत असाल तर वलईपट्टी बियाणेच निवडा. तर हा आपला शेवग्याचा प्लॉट आहे. तर हा बघा प्लॉट कसा आला आहे. झाडाची क्वालिटी बघा. हे आपण कटिंग थोडं लांबवलेलं आहे. पाऊस असल्यामुळे आपण कटिंग केलेलं नाही, त्यामुळे झाडं एवढी वाढल्यात. नाहीतर 5 ते 6 फुटामध्ये झाडं कटिंग झाली पाहिजेत. प्रत्येक 2 महिन्याला पाला शेतीसाठी कटिंग हे कंपल्सरी झालं पाहिजे. तर उत्पादनामध्ये भरघोस वाढ होऊ शकते, म्हणजे कटिंगची संख्या वाढू शकते. तर शेतकरी मित्रांनो, पाला काढण्याच्या 2-3 पद्धती असतात. एक झाड तुम्ही डायरेक्ट असं कट करू शकता, इथून ह्या भागातून डायरेक्ट कट करू शकताय 6 इंच ठेवून, किंवा तुम्ही असे हे ढापे असे ओढू शकताय आणि हे तुम्ही डायरेक्ट वाळू घालू शकताय. तर चांगल्या पद्धतीने वाळू शकताय असं गाठल्यानंतर. त्याच्यानंतर हे असा पिवळा पाला आहे तो घ्यायचा नाही, म्हणजे मालाची क्वालिटी खराब होऊ शकते. त्यामुळे तुम्ही वाळवताना ही टेक्निक आहे ती 1 नंबर आहे. हे ढापे काढायचे असे आणि हे वाळू घालण्याचे. जर झाड पूर्ण वाळू गाठलं तर हे स्टिक असल्यामुळे थोडं लवकर वाळणार नाही ते. तर त्यामुळे तुम्ही वाळवताना ही काळजी घ्या. त्याच्यानंतर तुम्ही लागण किती फुटावर करायची, किंवा बियाणे लावण्यापूर्वीची प्रोसेस, किंवा जे काय जर्मिनेशन वाढण्यासाठी करायची जी काय बुरशीनाशक वगैरे, ते सगळी माहिती सांगितली जाईल. त्याच्यानंतर वलईपट्टी बियाणे, जे ओरिजिनल वलईपट्टी बियाणे आपल्याकडे होलसेल दरात मिळेल. तर कुणालाही बियाणे पाहिजे असेल व शेवगा शेतीसाठी मार्गदर्शन हवे असेल तर नक्की खालील नंबरवर संपर्क साधा. आभार आहे.